पद्धतीत आपण काल सेपरेट इक्वेशन काही बाहेर मी तुम्हाला होमवर्क दिला होता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तो कम्प्लीटसुद्धा केलेला आहे. काही प्रॉब्लेम मी दिले होते, त्याच्यापैकी काही विद्यार्थ्यांना जमलेले नाही. त्यापैकी एक बघा, एक 2x² असं काहीतरी एक एक्झाम्पल आहे. तर ते बऱ्याच विद्यार्थ्यांना जमलेलं नाही, मी ते जमवसुद्धा नाही. तर त्याला ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. आता ते ऑक्झिलरी इक्वेशन काय आहे काय नाही हे आपण पुढच्या आर्टिकलमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळं हे जे 2-3 प्रॉब्लेम राहिले हे मी पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. कारण ऑक्झिलरी इक्वेशन काय आहे, ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये असते हे सांगितल्याशिवाय तुम्हाला याच्या ऑक्झिलरीमध्ये कन्वर्ट करता येणार नाही. ठीक आहे, तर आपण पुढचा आर्टिकल सुरू करूया. होमोजीनियस इक्वेशन इन डिग्री 2. होमोजीनियस इक्वेशन इन डिग्री किंवा ऑफ डिग्री 2. ओके, आता पहा, तुम्हाला होमोजीनियस इक्वेशन सांगण्या अगोदर त्या इक्वेशनचं डिग्री काय असते, त्या इक्वेशनची डिग्री काय असते हे तुम्हाला अगोदर पाहावं लागेल. ठीक आहे, तर पहा, एक अगोदर मी एक्झाम्पल सांगतो. ax² + 2hxy + by² + 5x + 7y + 2 = 0 असं समजा इक्वेशन आहे. पहा, याच्यामध्ये व्हेरिएबल x आणि y आहे. ठीक आहे, आता ही एक टर्म झाली, दुसरी टर्म आहे, तिसरी आहे, चौथी आहे, पाचवी आहे, सॉरी, बरोबर आहे. आता ह्या टर्ममध्ये व्हेरिएबल एकच आहे, त्याचा पॉवर त्याला आपण इंडेक्स म्हणतो. प्युरल फॉर्ममध्ये इंडायसेस म्हणतो. ठीक आहे, या पॉवरला काय म्हणतो, इंडेक्स. त्यालाच प्युरल फॉर्ममध्ये इंडायसेस. ठीक आहे, आता पहा, पहिल्या टर्ममध्ये व्हेरिएबल x आहे, त्याचा पॉवर किंवा इंडेक्स किती आहे, 2 आहे. ठीक आहे, 2 आहे. दुसऱ्या याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत, x आणि y, बरोबर आहे. आणि 2x जे आहे ते कॉन्स्टंट आहे. x चा पॉवर किंवा इंडेक्स आहे 1, y चा काय 1 आहे. दोन्हींची जर बेरीज केली तर किती येते, 2 येते, म्हणजे सम. ठीक आहे, आता पहा, दुसऱ्या तिसरी टर्म जी आहे त्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे y, त्याचा पॉवर जो आहे, इंडेक्स जो आहे तो आहे 2 आहे, इथं 2. इथं व्हेरिएबल एकच आहे आणि त्याचा इंडेक्स आहे 1, म्हणजे डिग्री 1. ठीक आहे, आता इथं एकच व्हेरिएबल आहे आणि त्याचा इंडेक्स जो आहे तो किती आहे, 1 आहे. इथं कॉन्स्टंट टर्म आहे, व्हेरिएबल नाही आहे, म्हणजे इंडेक्स, त्यालाच आपण काय म्हणतो, डिग्री. ते किती आहे, 0. ओके, पहा आता डिग्री म्हणजे काय, डिग्री म्हणजे प्रत्येक टर्म मध्ये आलेले व्हेरिएबल आणि त्यांच्या पॉवरची बेरीज. ठीक आहे, त्या व्हेरिएबलच्या पॉवरची बेरीज म्हणजेच काय असते, डिग्री असते. त्या टर्मची डिग्री असते. पुन्हा याला सांगतोय, समजलं नसेल तर पहा, इक्वेशनमध्ये खूप सारे टर्म असतात. त्या टर्ममध्ये असलेले जे व्हेरिएबल आहेत, व्हेरिएबलच्या पॉवरची, इंडेक्सची बेरीज म्हणजे डिग्री. ठीक आहे, समजतं तुम्हाला? हे तुम्हाला समजलेलं पाहिजे, डेफिनेशन वगैरे काय विचारत नाही. ठीक आहे, पण तुम्हाला समजलं पाहिजे डिग्री म्हणजे काय. ओके, गेटिंग व्हॉट आय एम सेइंग? the sum of indices of variable in a term is called as degree. Okay, that term, degree of that term. आता आपल्याला पाहायचं होमोजिनियस इक्वेशन. ठीक आहे,
आता पहा तुम्हाला डिग्री समजलेला आहे. होमोजिनियस इक्वेशन मध्ये the equation in which degree of each term is same, that equation is called as homogeneous equation. ठीक आहे. homogeneous equation कशाला म्हणायचं? पहा इक्वेशन मधल्या सर्व टर्म ज्या आहेत त्या सर्व टर्मचा डिग्री जर सारखा जर असेल तर त्यावेळेस त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो? होमोजिनियस इक्वेशन म्हणतो. ठीक आहे. आता पहा जसं की 3x² प्लस 2xy प्लस 5y² इज इक्वल टू 0 हे इक्वेशन झालं. पहा पुन्हा सांगतो इक्वेशन लिहित असताना लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड एक्झिस्ट पाहिजे म्हणून आपण इज इक्वल टू 0 लिहित असतो. ठीक आहे. त्याच वेळेस त्याला आपण इक्वेशन म्हणतो. कुठल्या याच्यामध्ये असो त्या फिजिक्समध्ये असो किंवा मॅथमॅटिक्समध्ये असो. आता पहा इथं 3 टर्म आहेत इक्वेशन मध्ये. पहिल्या टर्म मध्ये x चा पॉवर किंवा x ची डिग्री जी आहे ती 2 आहे. दुसरी टर्म जी आहे दुसऱ्या टर्म मध्ये 2 व्हेरिएबल आले x आणि y. x चा पॉवर 1 आहे y चा पॉवर 1 आहे. दोन्हीची बेरीज केली तर किती येते? 2 येते म्हणजे डिग्री 2 झाली. इथं व्हेरिएबल y y चा पॉवर 2 आहे म्हणजे इंटेन्स 2 आहे म्हणजे डिग्री किती आहे? 2 आहे. हा तर इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मचा डिग्री जे आहे तो सारखा आहे. ठीक आहे. म्हणून या इक्वेशनला आपण काय म्हणतो? होमोजिनियस इक्वेशन म्हणतो. ठीक आहे. The equation in which the degree of each term is same is called as homogeneous equation. ठीक आहे. आणि तुम्हाला याची डेफिनेशन सांगितली. तुम्हाला सांगितले डेफिनेशन लक्षात ठेवण्याऐवजी तुम्ही ती कन्सेप्ट समजून घ्या. होमोजेनियस इक्वेशन म्हणजे काय ते? होमोजेनियस इक्वेशन मध्ये त्याच्या प्रत्येक टर्मचा जो डिग्री असतो तो सारखा असतो. एवढी गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. आणि डिग्री म्हणजे काय? डिग्री म्हणजे टर्म मध्ये जेवढे व्हेरिएबल आले व्हेरिएबलच्या पॉवरची बेरीज म्हणजेच काय असते? डिग्री असतो. ठीक आहे. तर आता आपण थेरम बघूया. थेरम आहे बघा. The combined equation of a pair of lines passing through origin is a homogeneous equation of degree 2 in x and y. आता काय म्हणते? The combined equation of a pair of lines passing through origin is homogeneous equation. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. म्हणजे दोन लाईन त्या लाईन ओरिजिन मधून पास आहेत त्यांचं जॉईंट इक्वेशन कंबाइंड इक्वेशन हे होमोजिनियस इक्वेशन असते असं प्रूव्ह करायचं. ठीक आहे. तर पहा आता आपण दोन जनरल सेपरेट इक्वेशन घेऊ. सेपरेट इक्वेशन पासून कंबाइंड इक्वेशन काढू. आता ते कंबाइंड इक्वेशन होमोजेनियस इक्वेशन आलंच पाहिजे आणि ते येतच असते. ठीक आहे. तर पहा आता प्रूफ. consider two lines passing through
ओरिजिन. आता पहा दोन लाईन दिल्या की a1x plus b1y is equal to 0 and a2x plus b2y is equal to 0. ठीक आहे. किंवा असं येऊ शकतात लेट या इक्वेशन लिहायचे आणि म्हणायचं पासिंग थ्रू ओरिजिन. ओके. नाव कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स are a1x plus b1y. तुम्हाला माहिती आहे कंबाइंड इक्वेशन काढताना आपण काय करतो, समजा दोन लाईन आहे तुम्हाला सांगितली डेफिनेशन if u is equal to 0 b is equal to 0 then combined equation of these two lines are u into v is equal to 0. आता हे पूर्ण दिले दोन इक्वेशन आपण याचं मल्टिप्लिकेशन करणार आहे तर a2x plus b2y is equal to 0. ओके. आता पहा ह्या टर्मला ह्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं, नंतर ह्या टर्मला ह्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं. पाहू काय होतं ते. पहा आता a1 into a2 a1 a2 x into x square x into x square plus आता याला मल्टिप्लाय करायचं a1 b2 इथं x आहे इथं y आहे प्लस ही टर्म ह्या टर्मला याला मल्टिप्लाय करायचं a2 b1 x into y प्लस आता याला मल्टिप्लाय करायचं b1 b2 y square is equal to 0. ओके. आता पहा a1 a2 x square याच्यामधून x ला कॉमन निघतंय म्हणजे ब्रॅकेट मध्ये a1 b2 प्लस a2 b1 into xy plus b1 b2 y square is equal to 0. ठीक आहे. आता पहा पुट a1 a2 is equal to a त्याच्यानंतर a1 b2 plus a2 b1 is equal to 2x constant 2x आणि b1 b2 is equal to b. ओके. आता पहा हे जर पुट केलं म्हटलं चला इक्वेशन नंबर देऊया. इन इक्वेशन 1 तर काय होतं आपल्याला पहा काय होतं ax square plus 2xy plus by square is equal to 0. आता जर आपण पाहिलं प्रत्येक टर्मची जर डिग्री पाहिली आपण तर डिग्री किती आहे 2 बरोबर आहे. म्हणजे हे जे कंबाइंड इक्वेशन आहे ते कंबाइंड इक्वेशन कुठलं आहे होमोजिनियस इक्वेशन आहे. ठीक आहे. म्हणजे प्रूव्ह झालं आपण जे थेरम मध्ये सांगितलं होतं कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन रिप्रेझेंट होमोजिनियस इक्वेशन. ओके. तर होमोजिनियस इक्वेशनच आहे आणि ते कुठल्या व्हेरिएबल मध्ये x आणि y ज्यांचा डिग्री किती आहे 2 आहे. ठीक आहे. मग इथे लिहायचं आता हे कुठलं इक्वेशन आहे जॉइंट इक्वेशन किंवा कंबाइंड इक्वेशन. देयरफॉर कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स passing through origin represent homogeneous equation in x and y of degree 2. हे सेंटेन्स तुम्ही लिहून घ्यायचं कारण आपण प्रूव्ह केलं नाही. आपल्याला ते विचारलं थेरम मध्ये ते प्रूव्ह केलं ते सांगावं लागणार आपल्याला की होमोजिनियस इक्वेशन आहे म्हणून. ओके. तर असा थेरम होता. तुम्हाला हा थेरम प्रिपेअर करायचा आहे. आम्ही लगेच त्याच्यावरती असाइनमेंट घेणार आहे. हा एक थेरम आणि याच्या पुढचा एक थेरम. आता पहा आता जे सांगितलं आपण कंबाइंड इक्वेशन लाईनचं ज्या लाईन ओरिजिन मधून पास होतात त्याचं कंबाइंड इक्वेशन हे होमोजिनियस इक्वेशन असतं. पहा काय सांगितलंय ऑलवेज
The combined equation of lines passing through origin represent homogeneous equation, but every homogeneous equation is not a combined equation of pair of lines passing through origin. ओके, म्हणजे तुम्हाला समज असेल मी काय बोलले पहा, दोन लाईन ज्या ओरिजिन मधून पास होतात, पहा ओरिजिन मधून पास होतात असं मी सांगितलं, पण तुम्हाला समजलं नाही वाटतं, वाटल्यास फिगर काढून टाकतो तुम्ही इथं, मी छोटीशी फिगर काढतो, तुम्ही असं काढून घ्यायची. हे y आहे, हे x आहे, ठीक आहे. ओरिजिन मधून ही ओरिजिन आहे, ही एक लाईन झाली, ही एक लाईन झाली. वाटतं त्याला नाव द्या तुम्ही, a1x प्लस b1y इज इक्वल टू 0. ही दुसरी a2x प्लस b2y इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे, आपलं जनरल इक्वेशन काय आहे, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आता c टर्म जी आहे ती तर ऑफसेट आहे, तुम्हाला माहिती आहे c काय असते, y इंटरसेप्ट असते, ठीक आहे. आणि तो जर ऑफसेट जर असेल तर तुम्हाला माहिती आहे ती लाईन ओरिजिन मधून पास झालेली असते. ओके, समजतंय. तर हा थेरम मला तुम्हाला हा प्रिपेअर करायचा आहे आणि उद्या असाइनमेंटला हा थेरम असणार आहे, ठीक आहे. आता लगेच मी दुसरा थेरम घेतो, त्याच्या अगोदर मी एक सेंटेन्स सांगितलं तुम्हाला, जस्ट पहा, दोन लाईन असतील आणि त्या ओरिजिन मधून पास झालेल्या असतील तर त्यांचं कंबाईंड इक्वेशन हे होमोजिनियस इक्वेशन असतंच. पण प्रत्येक होमोजिनियस इक्वेशन दोन सेपरेट लाईन तयार करू शकत नाही. म्हणजे जसं की पहा, आता हे होमोजिनियस इक्वेशन x² प्लस y² इज इक्वल टू 0, बरोबर आहे. आता होमोजिनियस इक्वेशन आहे, पण हे होमोजिनियस इक्वेशन दोन पेअर ऑफ लाईन ज्या ओरिजिन मधून पास होतात त्यांचं जॉइंट इक्वेशन किंवा कंबाइंड इक्वेशन नाही, बरोबर आहे. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, दोन लाईन असतील ज्या ओरिजिन मधून पास झालेल्या असतील त्यांचं जॉइंट इक्वेशन हे होमोजिनियस इक्वेशन असतं. पण प्रत्येक होमोजिनियस इक्वेशन हे दोन लाईन रिप्रेझेंट करतं असं होत नाही, ठीक आहे. समजतंय. आता पहा, नेक्स्ट थेरम पाहूया आपण. तोही बऱ्याच वेळेस परीक्षेला आलेला आहे, तर तुम्ही पॉज करायचं, लिहून घ्यायचं. फिगर मस्त आहे बरं का, फिगर मी त्याची शेवटी काढलेली आहे, ठीक आहे. हे काही लिहायचं नाही तुम्हाला, पण प्रत्येक भाग आला पाहिजे, ठीक आहे. जर समजा तुम्हाला हे सेंटेन्स लिहायची जर असं वाटत तर तुम्ही असंही लिहू शकता. इथं लेट म्हणायचं आणि इथं लिहायचं मग पासिंग थ्रू ओरिजिन असंही लिहू शकता तुम्ही, किंवा मागाशी जसं मी लिहिले तसंही लिहू शकता. ओके, चला नेक्स्ट. व्यवस्थित तुम्ही समजून घ्या, म्हणजे ज्यांना कोणाला सीईटीची तयारी करायची आहे ती त्यावेळेस तुम्हाला त्या क्वेश्चनचं व्यवस्थित आकलन झालं पाहिजे. homogeneous equation of degree 2 in x and y, comma ax square plus 2xy plus by square is equal to 0.
represents a pair of lines passing through the origin if h square minus ab is greater than equal to 0. पहा आता जो थेरम पाहिला होता आपण याच्या उलटा होता बघा. ठीक आहे, तुम्ही पहा 8वी 9वी 10वीला तुम्ही पक्षीय साध्य असं म्हणता. ठीक आहे, पक्ष आणि साध्य. पक्ष म्हणजे काय, दिलेलं. साध्य म्हणजे काय, जे प्रूव्ह करायचं ते. ठीक आहे, आता मागास थेरम मध्ये काय होतं, पक्ष होता अगोदर, नंतर साध्य होतं. आता ह्या थेरम मध्ये पक्ष जे आहे ते साध्य झालं, साध्य जे ते पक्ष झालं, उलट झालं. म्हणजे उलट प्रूव्ह करायला. ठीक आहे, मागाशी आपण काय प्रूव्ह करायचं होतं, कंबाईंड इक्वेशन दोन लाईनचं ज्या लाईन ओरिजिन मधून पास झालेले आहेत ते इक्वेशन होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट करते. ठीक आहे, आता इथं काय त्यांनी होमोजिनियस इक्वेशन दिलेले आणि सांगितलं की होमोजिनियस इक्वेशन दोन लाईन रिप्रेझेंट करते ज्या लाईन ओरिजिन मधून पास झालेले आहेत. ओके, पास प्रूफ. कन्सिडर, आता त्यांनी दिलेले पण ठीक आहे, consider homogeneous equation of degree, इतर दिलेले ते सेंटेन्सेस आहे degree 2 in x and y. ठीक आहे, ax square plus 2xy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता इथं आपल्याला दोन केसेस घ्यायचे. कन्सिडर टू केसेस. फर्स्ट b is equal to 0 and second b is not equal to 0. ठीक आहे, त्यातली केस फर्स्ट घेऊया. हा, आणि पुन्हा एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला जर हा थेरम आला परीक्षेला तर तुम्हाला दोन्हीही केसेस, पहिली केस छोटी आहे तरीही तुम्हाला ती परीक्षेमध्ये लिहायची. ठीक आहे, जर तुम्ही ती पहिली केस लिहिली नाही तर मार्क पडत नाही. ठीक आहे, आता पहिलीच केस काय सांगितलं मी तुम्हाला, दुसरी केस काय आहे मोठी आणि आपल्याला बी टर्म आलेली, त्या 30 सेकंड टर्म आलेली सेकंड याच्यामध्ये. त्या बरेच विद्यार्थी काय करतात, जी सेकंड केस आहे ती प्रूव्ह करतात, फर्स्ट केस सोडून देतात. ठीक आहे, त्यामुळे त्याचा एखादा मार्क करू शकतो. पहा, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया आपण. इफ b is equal to 2 then इक्वेशन 1 become, इक्वेशन 1 काय होईल पहा, ax square plus 2x xy, आता हे 0 होईल, 0. ठीक आहे, यातून काय कॉमन निघते, x ax plus 2xy is equal to 0. आता इथं दोन टर्म आले, दोन्ही टर्म प्रोडक्ट मध्ये. आता हे इक्वेशन कधी सॅटिस्फाय होणार आहे पहा, therefore x is equal to 0 and ax plus 2xy is equal to 0. आता तुम्हाला नेहमी सांगतो आपलं जनरल इक्वेशन काय आहे, ax plus by plus c is equal to 0. आता दोन्ही इक्वेशन मध्ये c टर्म नाहीच. c टर्म नाही म्हणजे ते दोन्ही इक्वेशन कोणत्या लाईनचे, त्या लाईन ओरिजिन मधून पास झाले. बरोबर आहे. These equations
represent equation of lines passing through origin. म्हणजे पहा पहिल्या केस मध्ये b = 0 असताना आपण प्रूव्ह केले की याच्यापासून ज्या सेपरेट लाईन भेटतात त्या सेपरेट लाईन ओरिजिन मधून पास झाल्या. कुठल्या केस मध्ये b = 0 असताना. आता ठीक आहे, दुसरी केस पाहूया आपण. केस सेकंड. ठीक आहे, केस सेकंड पुढे कोणते आहे बघा. एकदा आपल्याला मोडावं लागणार आहे. पहा, if b is not equal to 0 then काय झालं तर इक्वेशन भेटणार आपल्याला ax² + 2hxy + by² = 0. ठीक आहे, आता काय करू, त्या इक्वेशनला मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय बाय b on each term. प्रत्येक टर्मला आपण b ने मल्टिप्लाय करू. abx² + 2xbxy ओके प्लस b² y² = 0. ओके, आता ही टर्म जी आहे ती पलीकडे घेऊया आपण. पहा b² y² अगोदर लिहितो ते 2xbxy. ठीक आहे, = -abx². ठीक आहे, आता इथं पहा b² y² आहे, इथं b आहे आणि y आहे. ठीक आहे, इथं h आणि x याची टर्म नाही. ठीक आहे, आता आपण काय करूया, तुम्हाला हे माहिती आहे a + b, इथं तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे, लिहितो a + b² = a² + 2ab + b². पहिल्या पदाचा वर्ग प्लस दोन्ही पदाचा गुणाकाराचे दुप्पट प्लस b², म्हणजे दुसरा पदाचा स्क्वेअर. आता पहा इथं एका पदाचा स्क्वेअर आहे आणि ते पद इथं आहे दुप्पटीमध्ये. ठीक आहे, म्हणजे हे आणि हे जर सोडलं आपण b आणि y तर x² असला आपल्याला कंप्लीट स्क्वेअर भेटला असता. ओके, इथं लिहायचं टू मेक कंप्लीट स्क्वेअर ऑफ LHS. कॉमा करायचा ॲड x² on both sides. आता पहा इथं बोर्डवरती जागा नाही आहे, त्याच्यामुळे मोडावं लागणार आहे इकडला भाग. तर तो भाग मी मोडतोय बघा. पहा ही केस फर्स्ट मोडतोय. पहा कंप्लीट स्क्वेअर होण्यासाठी आपण इथं ऑब्झर्व केलं व्यवस्थित आणि आता काय करतोय, ऍड करतोय x². पहा b² y² + 2xbxy + x² - abx². आता हे एक्सपान्शन आहे,
त्याचं एक्सपान्शन आहे by प्लस x होल स्क्वेअर, याचं एक्सपान्शन आहे. यातून काय फॉर्म निघते का निघते एक्स स्क्वेअर, याचा स्क्वेअर मायनस ए बी राहतं ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता आपण पुन्हा रिराईट करतो याला by प्लस x होल स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए बी होल स्क्वेअर एक्स स्क्वेअर. अंडर रूट मध्ये ठेवून त्याला स्क्वेअर केलं. काय केलं तुम्हाला लगेच समजेल बघा. पहा by मायनस प्लस x होल स्क्वेअर मायनस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए बी होल स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. इथं तुम्ही लिहिलं पाहिजे बघा सिन्स एक्स स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. त्याची व्हॅल्यू इथं 0 किंवा ग्रेटर दॅन 0च पाहिजे. किंवा व्हेअर नाही, सिन्स लिहिण्यापेक्षा इथं व्हेअर ओके. आता बघा हे तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. आता इथं पहिल्या पदाचा वर्ग मायनस वर्ग आहे म्हणजे ब्रॅकेट मध्ये पहा by प्लस x प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये by प्लस x मायनस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स इज इक्वल टू. ठीक आहे. आता दोन ब्रॅकेट भेटले आहेत आपल्याला म्हणजे आपण काय लिहू शकतो. इथं तुम्हाला जर हे करायचं असेल इथं कॉमन निघतं बघा, ते कॉमन काढू शकता किंवा मी नंतर काढतो. देअरफोर आता पहा हे दोन प्रोडक्टमध्ये इक्वल टू 0 आहे. हे इक्वेशनमध्ये सॅटिस्फाय असणार आहे. हे इक्वल टू 0 असेल किंवा हे इक्वल टू 0 असेल. म्हणजे आपण काय लिहू शकतो by प्लस x प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स. एक्स बाहेर आहे ना इज इक्वल टू 0 अँड by प्लस x मायनस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे. त्याला वाढवून याच्यामध्ये एक्स को आपण लिहितो बघा म्हणजे काय लिहिलं आपलं by प्लस x प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स इज इक्वल टू 0 अँड by प्लस x मायनस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे. पुन्हा रेट करतो कारण x ची टर्म आपण काय करतो अगोदर लिहितो y ची टर्म नंतर लिहितो. म्हणजे इथं x प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस by इज इक्वल टू 0 अँड x मायनस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए बी एक्स प्लस by is equal to 0. Represent equation of lines passing through origin. पहा इथं सुद्धा सी ची टर्म जी आहे ती ॲब्सेंट आहे. ॲब्सेंट म्हणजे हे जे लाईनचे इक्वेशन आहे दोन इक्वेशन भेटले ना सेपरेट इक्वेशन. ते सेपरेट इक्वेशन काय झालं लाईनचे ज्या लाईन कशामधून पास झाल्या ओरिजिन मधून झालं. आपण दोन्ही कंडिशन मध्ये प्रूव्ह केलेलं आहे.
एक तर बी इज इक्वल टू 0 असताना आणि बी इज नॉट इक्वल टू 0 असताना दोन्ही कंडिशनमध्ये काय प्रूव्ह केलं, जे होमोजिनियस इक्वेशन होतं ते होमोजिनियस इक्वेशन काय रिप्रेझेंट करतंय, दोन लाईनचे इक्वेशन ज्या लाईन ओरिजिन मधून पास झालेल्या आहेत. ठीक आहे, इथं सी टर्म ऑब्सेंट आहे, सी टर्म जेव्हा ऑब्सेंट असते त्यावेळेस तुम्हाला माहित असते त्या लाईन्स कशामधून गेल्या असतात, ओरिजिन मधून गेल्या असतात. तर हा एक थेरम होता. थेरम थोडा वाढवून मोठा जरी असला तरी सोपा आहे, त्याला प्रॅक्टिस मात्र लागते. ठीक आहे, तर तुम्ही काय करायचं, हे दोन्ही थेरम जे आहेत, ठीक आहे, आजचं तुमचा होमवर्क काय, हे दोन्ही थेरमचं प्रिपरेशन करायचं, घरी एकदा दोनदा लिहून पाहायचं मला आणि त्याचा फोटो काढायचा आणि व्हॉट्सअपवरती पाठवायचा, मस्त आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला असाइनमेंटसाठी हे दोन थेरम आहेत, याचं प्रिपरेशन करा. ठीक आहे, तेवढं तुमचा भार कमी होईल. तरी तर आपण स्टार्ट करूया. आता याच्यामध्ये काल मी जे काही प्रॉब्लेम दिले होते ते प्रॉब्लेम उद्या घेईल बघा. आता उद्या काय केलं होतं आपण, याच्यावरले जे रिमार्क आहेत, रिमार्क, त्याच्यानंतर ऑक्झिलरी इक्वेशन, ज्यावेळेस मी आता लेक्चर सुरू करण्याअगोदर सांगितलं तुम्हाला मी एक प्रॉब्लेम विचारला होता विद्यार्थ्यांनी, जो मी काल होमवर्क दिला होता. तर तो प्रॉब्लेम आणि त्यासोबत अजून एक दोन प्रॉब्लेम आहेत. तर ते पहा, अगोदर हे जे होमोजिनियस इक्वेशन असते किंवा कंबाईंड इक्वेशन असतं, कारण कंबाईंड इक्वेशनपासून आपण सेपरेट इक्वेशन काढलो. आता कंबाईंड इक्वेशनला प्रत्येक वेळेस ते काय त्याचे फॅक्टर वगैरे किंवा कॉमन काढणं वगैरे काही जमत नाही प्रत्येक वेळेस, ऑल टाईम. तर आपल्याला कधी कधी काय करावं लागतं, ते जे कंबाईंड इक्वेशन आहे त्याला आपण ऑक्झिलरीमध्ये कन्वर्ट करतो. ऑक्झिलरी इक्वेशनवरून मग त्याचे फॅक्टर काढण्यासाठी, समजा एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर जर पडत नसतील आपल्या सिम्पल मेथडनं, तर तुम्हाला माहिती आहे आपण एक फॉर्म्युला यूज करतो बघा. तो फॉर्म्युला काय असतो, जे काय समजा एक्स वगैरे, एक्स इज इक्वल टू मायनस 2b प्लस ऑर मायनस √a² मायनस 4ab डिवायडेड बाय 2a, असा काहीतरी फॉर्म्युला आहे, तुम्हाला माहिती आहे, तो तुम्ही नेहमी यूज केलेला आहे. तर तो फॉर्म्युला यूज करून आपल्याला त्याचे सेपरेट इक्वेशन काढायचे. तर ते मी उद्या सांगतो. ठीक आहे, इथं मात्र तुम्ही काय करायचं, आज होमवर्क तुमचा हे दोन्ही थेरम प्रिपेअर करायचे. प्रिपेअर करून मनानं लिहून, मनानं जे लिहिलेलं आहे त्याचे फोटो काढायचा, तुम्हाला पाठवायचे. ओके, थँक्यू.